सकाळची सुरुवात अशी बागेतल्या फुलांसोबत झाली. मला नेहमी असं वाटतं की फुलं खूप काही शिकून जातात. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी फुलायचं, सुगंध द्यायचा, नंतर शांतपणे गळून जायचं. ही फुलं बघितली की वाटतं आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सीझन असतो, फुलांचाही आणि माणसांचाही. चला, आजचा दिवस पण असाच काहीतरी विचार करून गेला आहे, ते मी तुम्हाला सांगतेच पुढे. ही आहे हार्दिकची जुनी सायकल. कधी काळी रोज वापरली जायची. यावर तो बसून खाली गार्डन सोसायटीमध्ये खूप फिरायचा. खूप लहान होता त्यावेळेस. यावर ना खूप साऱ्या आठवणी आहेत याच्या. पण आता तो मोठा होतोय आणि सायकल कोपऱ्यातच पडू नये. आज ही सायकल काढताना एक विचार डोक्यात आला. आपण एखादी वस्तू विकत घेतो, वापरतो आणि मग तशीच पडून राहते. मग ती डेड इन्व्हेस्टमेंट असते का? म्हणजे माझ्या आईबाबांचं तरी हेच म्हणणं आहे की ती डेड इन्व्हेस्टमेंटच आहे. त्यांनी काही फारशी वापरली नाही. मग आता ती त्याच्या वयासाठी ती योग्य पण नव्हती जेव्हा ती मी घेतली होती. म्हणून त्यांना असं वाटतं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? वस्तूंची किंमत नसतेच खरं तर, उपयोग असतो आणि त्यांनी ती पुरेपूर वापरली असं मला तरी वाटतं. पण असो, ही मी पूर्ण डिसअसेंबल केली आहे आणि एका बॅगमध्ये भरून ठेवली आहे, जेणेकरून ही कोणातरी यूज होईल, नाहीतर नंतर कोणातरी वापरायलासुद्धा देता येईल. न वापरलेली वस्तू इन्व्हेस्टमेंट नसते, तर दुसऱ्याला कामी आलेली वस्तू किंवा आशीर्वाद बनवून जातो. उदाहरण द्यायचंच झालं तर लहानपणी आपल्या मोठ्या भावंडाची कपडे, पुस्तकं, खेळणी आपण वापरलेली असतील. तेव्हा कोणी म्हणलं नव्हतं ही जुनी आहे, कारण त्यात प्रेम होतं. जुनी वस्तू म्हणजे कमी किंमत नाही, तर त्यातल्या आठवणी जास्त असतात. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला, हे आपण काही जुन्याच वस्तू आहेत ज्या की हार्दिकने कुठून शोधून काढल्या माहीत नाही, घरभर पसारा केला आहे आणि तेच मी आता जे मला लागते ते मी बाजूला केले आणि जे नंतर मग हार्दिकला यूज होईल तेही मी बाजूला केले. आणि नंतर एका ठिकाणी सगळी खेळणीही पडली आहे, तीसुद्धा तुटलेली फुटलेली सगळी सॉर्ट करून ठेवली. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. हाय करा, हाय कर. चलो बाय. बाय, लगेच बाय करायचं. हाय करा. हाय. ओके. आत्ताच उठला आहे. सकाळी थोडी कामं मी तुम्हाला दाखवलीच, मी फारसं काही केलं नाही. त्यानंतर मस्त आरामच चालला आहे. आज आहे संडे. आज आहे संडे आणि आता जवळपास 4 वाजायला आलेत. सो म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूयात. सो मी विचार करते आहे रवा मँगो केक करायचा. मला चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात आपण, आणि ह्याला पण होईल. मोस्ट ऑफ रवा केक म्हणजे थोडंसं मैद्यापासून सुटका आणि हा सुद्धा खाऊ शकेल. त्यामुळे आता रवा केक बघा आमची नाटके कशी करायचं. गरम खूप होते आता. चलो तयारीला लागूयात. इथे मी एक आंब्याचा पल्प घेतला आहे, तो आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. सो मी हा पेला घेतला आहे मेजरमेंटसाठी. इथं मेजरमेंट कप्स अवेलेबल नाही आहेत माझ्याकडे, ते माझ्या घरी आहेत. सो इथं 1/2 कप जी प्युरी केली ती टाकली मी. ह्याच पेल्याचा यूज करून मी ह्यामध्ये 1 कप रवा टाकणार आहे. तो जाड असो किंवा पातळ असो, वॉटेवर, जाड असला तरी चालेल, पण 1 कप रवा. आणि 1/2 कप ह्याच्यामध्येच कड जाणार आहे, म्हणजे यामध्ये जाणार आहे दही. हे जे बॅटर आहे छान मिक्स करायचं आणि ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे.
सो बॅटर जोपर्यंत रेस्ट करते तोपर्यंत इथं कपडे वाळत घालायला घेतली. आता तुम्ही म्हणाल एवढं लेट का, तर खूप ऊन असतं आणि खूप उन्हामुळे फॅब्रिक खूप लवकर खराब होतं त्यामुळे. चला बॅटर रेस्ट करून झाले. त्यामध्ये मी परत मिक्सरमध्ये टाकले, मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बॅटर, आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा कप तेल टाकायचे, तूप टाकायचे, वॉटेवर तुम्हाला जे हवं आहे ते, बटर टाका, आणि परत पाऊण कप तुम्हाला साखर टाकायची आणि 1 चमचा मीठ, म्हणजे 1 चिमूटभर मीठ, आणि हे सगळं व्यवस्थित परत ग्राइंड करून घ्यायचे. आता रवा बघा, तुम्हाला रवा असा दिसणारच नाही, पूर्ण बॅटर पूर्णपैकी रेडी झालं आहे, एकदम छान फ्लफी असं आहे इथे. त्यामध्ये थोडंसं 1 चमचा थोडंसं मिल्क टाकायचे, दूध टाकायचे, आणि त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. बेकिंग सोडा पाऊण चमचा आणि बेकिंग पावडर आहे 1 चमचा, आणि छान ते मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत. मग एक तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक करायचा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे, ते बॅटर त्यामध्ये ट्रान्सफर करायचे. लास्टला छान टॅप करायचे जेणेकरून त्याच्यातले सगळे एअर बबल्स निघून जातील. त्यानंतर मी इथं इडली पात्र घेतलेलं आहे, ते मी छान 10 मिनिट्सला प्रीहीट करून घेतलेलं आहे. बेसला त्याला सॉल्ट टाकलेला आहे मी, खडे मीठ म्हणतात आपण त्याला, तुम्ही बारकं मीठ पण यूज करू शकता. छान प्रीहीट करून घ्यायचं आणि त्यामध्ये ते जे बॅटर आपण तयार केले त्यामध्ये ठेवून द्यायचं. सो अशा पद्धतीने वेट ठेवायचं जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही. आणि ह्याला आता अर्धा तास म्हणजे 20 मिनटं झाली की चेक करायचं, आणि परत मग जर कच्चा वाटत असेल तर आपण चेंज करायचं. मिनटं झालेत, हा असा फुगला आहे. आता हा चेक करायचा की शिजलाय का नाही. मी टूथपिक आणली आहे. ओके, थोडंसं बाकी आहे बघा, थोडंसं लागले काठीला, म्हणजे त्या टूथपिकला. जर टूथपिक स्वच्छ निघाली तर समजायचं पूर्ण झालं. सो अजून 5 मिनटं आता मी हा बेक करते. 5 मिनटं झालेली आहे. मी ऑफ करते आणि गॅस असाच ठेवते आहे, जेणेकरून जर थोडासा बेक राहिला असेल व्हायचा तर मग तो बेक होईल. त्यामुळे असंच ठेवते. आता अर्धा पाऊण तासानेच ओपन करेल मी त्याला, मग बघूयात कसं झालं आहे. गॅस मी ऑफ केला आहे. 5 मिनटं झाली आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं 5 मिनटं मी थांबली होते बेकिंगसाठी, थोडासा राहिला होता म्हणून. आता मी तसाच क्लोज ठेवते. जर अजून थोडा काही फार राहिला असेल तर तोही बेक होईल, आणि म्हणून मी तो तसाच ठेवणार आहे अर्धा पाऊण तास. पूर्ण कुकर गार होऊन देणार जेणेकरून मग तो डिमोल्ड पण होईल. भेटूया आपण पाऊण तासानं. सो माझ्याकडे पाऊण तास होता. आता काय करायचं, कारण स्वयंपाकाला सुद्धा वेळ होता. आज मम्मीचा म्हणजे मम्मी बाहेर गेली होती, सो टर्न माझा होता आज. सो म्हणलं मग बाहेर थोडासा टाईम स्पेंड केला मोबाईलवरती. हार्दिक पण एका काकूंकडे खेळायला गेला होता बाजूला. सो मी पूर्ण निवांत होते. म्हटलं चला भाजी नेसून घेऊया जेणेकरून भाजी करता पण येईल ही सुकी. सो ती नेसून असा काही कलर आलेला आहे. सो ओके, करपलेला नाही आहे. हा कलर आलेला आहे. अजिबात वास येत नाही आहे करपल्याचा. हा करपलेला नसून मी नंतर ChatGPT केलं. हे आपण सॉल्ट यूज केलं ना त्याच्यामुळे हा वेगळा ब्राऊन कलर आता म्हणजे फ्लफीनेस. खूपच हा छान झाला आहे. जरा गरम आहे, सो हा अजूनही गार करायला ठेवते मी. हे जे भांडं आहे, जर हे असं झालं तर हे मिठाने होतं आणि हे पितांबरीने निघतं. सो डोंट वरी, पितांबरीने हे घासलं ना की ह्याचा काळपटपणा पूर्ण जातो. खरंच खूप छान झालं. परफेक्ट गोड झाला आहे, परफेक्ट फ्लफी झाला आहे. सो फर्स्ट टाईम मी रवा केक केलेला आहे आणि आय हॅव क्रॅक द फॉर्म्युला फॉर दॅट.
चला, हार्दू गेला आहे तिकडं, एक काकू आहेत त्यांच्या मुलीकडे, त्याला आणायला जायचं आहे. बघूयात, तिथं जाऊन तो वेडाच होतो नाहीतरी. बघूयात काय करतोय. रड ना, रड रड, जबरदस्ती आणलाय, रड, रडून दाखव वेडा. चला आपण फिरून येऊ, चला. मस्त मागं सनसेट झालं दिसते का. चला, मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.